तर गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळच्या पारी मस्त नियारीमध्ये तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज सकाळी जेव्हा मी उठलो तर असून एक चांगलं सरप्राईज दिलेलं आहे. परत जसं ती नेहमी सरप्राईजच करत असते तशा प्रकारे तिने पुन्हा एकदा मला सरप्राईजच केलेलं आहे. आणि तिने माझ्या हातात काय ठेवलं बघा, आमचे सगळ्यांचा विजा, म्हणजे हा दुबईचा विजा आलेला आहे मित्रांनो. तर आता तयारी चालू करूया. फर्स्ट म्हणजे आजपासून करायची आहे शॉपिंग. तर लेट्स गो, आपण आजपासून शॉपिंग करूया. मी तुम्हाला दाखवेन मी काय काय शॉपिंग करणार आहे ते पण. भेटू आपण शॉपिंगला. सो गाईज, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आमच्या तिकीट्स आणि विजा पण आता आलेला आहे दुबईचा. आणि त्याच्यामुळे आता सगळ्यात एक इम्पॉर्टंट गोष्ट करायची राहिलेली आहे, ते म्हणजे मनी एक्सचेंज. तर आता मी चाललो आहे मनी एक्सचेंज करायला विलेपार्लेला. कारण आता मला असं बोलताना कंट्रोल नव्हतं आहे की कधी म्हणजे त्याचा सगळ्या गोष्टी कंप्लीट करून आपल्याला बस निघायचं आहे. तर आता आम्ही मनी एक्सचेंज करायला चाललो आहे. तर आता आपण भेटू मनी एक्सचेंजमध्ये, ठीक आहे. और सबसे बड़ी बात, इस बार हमारे साथ नानी अम्मा भी है एंड मम्मी भी है और मम्मी भी है, और हमको उनकी भी शॉपिंग करानी है अब तक. मतलब बहुत से काम बाकी है और बचे हैं दिन सिर्फ तीन या चार अशू 3 दिन ही 3 है. दिन से बचे हैं. 18 को फ्लाइट है. बहुत भागदौड़ होने वाली है, बहुत भागदौड़ होने वाली है. फिर भी देख लेंगे, कर लेंगे जो करना है. बाकी तो सब दुबई में देखेंगे. सो गाइस, यू नो मुंबई का ट्रैफिक, हाफ ऑफ टाइम तो अपने ट्रैफिक में ही जाते हैं. कभी ट्रैफिक खत्म होगा, कभी जाएंगे मनी एक्सचेंज करना है, शॉपिंग. सो विल मीट यू देयर. बाय. सो गाईज, आता आम्ही चाललोय मनी एक्सचेंज करायला, नंतर जाणार शॉपिंगला. शॉपिंग करणार, शॉपिंगला. आणि आता फक्त 3 डेज राहिले जायला. आणि मला अजून एक्सटेन्शन्स करायला जायचंय. आणि थोडंफार पार्लरमध्ये पण जायचंय मला. मी असं विचार करते की माझी हेअरस्टाईल मी थोडी चेंज करू, बट आकाश नाही बोलत आहे. सो बघू. अजून मला पॅकिंग करायचे. सगळ्यात वर्स्ट म्हणजे पॅकिंगचं असतं. आणि आकाश अजिबात मला तो हेल्प करतो, बट पॅकिंगमध्ये नाही. फक्त तो हे घे ते घे बस एवढं करतो. आणि मला पॅकिंग करायला खूप बोर. सगळ्याच मित्रांनो मी करायला माझी मॉम पण, माझ्या बच्चूचं तर मला खूप आवडतं पॅकिंग करायला. आणि सो तर मित्रांनो, आम्ही आलो विलेपार्लेला मनी एक्सचेंज करायला, ओरिएंट एक्सचेंजमध्ये, ओरिएंट मनी एक्सचेंज. आणि लिटरली तुम्हाला सांगू मी, हे एक खूप चांगला रेट देतात. विलेपार्लेला 3rd वे कॉफीच्या बाजूला गरवारे जवळ. ते समोरच गरवारेचं हे आहे, फॅक्टरी आहे, स्टुडिओ आहे बघा. गरवारे कार उभी आहे तिथे, कार उभी आहे. तर याच्या समोरच आहे मित्रांनो. तर तुम्हाला पण कधी मनी एक्सचेंज, तुम्हाला पण जर मनी एक्सचेंज करायचं असेल कधी, तर तुम्ही नक्कीच इकडे या. इथे मनी एक्सचेंज करायचं. सो गाईज, मनी एक्सचेंज झालेले आहेत आमचे. आणि आम्ही आता रेडी झालेलो आहे दुबईला जायला. प्लीज जरा दाखव दिरम्स. चला मित्रांनो, तर आता शॉपिंग बाकी आहे. शॉपिंगला आता आम्ही जातो आहे. मनी एक्सचेंजचं झालं आहे, चला आता म्हणा. आणि फटफट थोडासा टाईम कमी आहे, तो आपण भेटू तुम्हाला आता शॉपिंग करताना, ठीक आहे. सो बाय. सो गाईज, आता जवळजवळ सगळी कामं, आता अर्धी कामं तरी पूर्ण झालेली आहेत. सो अभी हम जाएंगे पहिले पेट पूजा, फिर काम दूजा. बरोबर. याच्या जोडीवर 3-4 माझ्याकडे आले. ऑनलाईन ऑर्डर केलेले आकाश, अजून काय बाकी आहे? ऑलमोस्ट डन.
ऑलमोस्ट काय डन, सगळंच डन. अरे अजून बाकी बस जाण, बस झाला आता. दुबई महाग पडतंय. अरे यार दुबई महागच आहे तर आपण महागच करणार. हे गाईज, वेलकम बॅक टू आकाश चॅनल. मी परत एकदा आलेली आहे. आज मी तुम्हाला दाखवते की माझी दुबईची पॅकिंग स्टार्ट झालेली आहे. मी पॅकिंग करते, बट एवढं माझं पॅकिंगचं कधी एवढं नसतं. ठीक आहे, मी करते फटाफट. बट ह्या टाईमला मला खूप टेन्शन आलं बिकॉज मम्मा, नानी, आर्यन, मी, आकाश सगळ्यांची मला पॅकिंग करायची. आणि आज मी स्टार्ट केलं आहे आणि आता फक्त 2 डेज राहिलेले आहे. मला 2 डेजमध्ये फटाफट पॅकिंग पण करायची आहे आणि माझे एक्सटेन्शन्स करायचे आहे आणि थोडंफार पार्लरमध्ये पण जायचं आहे. बट मी तुम्हाला दाखवते मी माझी पॅकिंग कशी स्टार्ट केली आहे बघा. वेट मी दाखवते. उफ. सो हे बच्चूच्या माझ्या टॉयचं बॅग आहे. माझे थोडेफार बॅग्स आहे. तसे मी थोडे बॅग्स अजून पॅक केले. इकडे पण माझे बॅग्स आहे. ओ गॉड. ही आकाशची बॅग पॅक करायची आहे, ही माझी करायची आहे आणि हे पूर्ण स्टफ मला अजून पॅक करायचं आहे. आणि आय एम फेड अप. मला खूप कंटाळा आला आहे. बट पॅकिंग ओ गॉड. एकही पॅकिंग करायची. आय कॉन्ट बिलीव्ह. बापरे. आणि आल्यानंतर ह्या गोष्टींना वॉश करा. द वर्स्टेस्ट पार्ट. खूप मला बोर होतं. आता मी फटाफट माझी पॅकिंग करते आणि तुम्हाला थोड्या वेळाने भेटते. तुम्हाला बाय. गाईस बघा माझी पॅकिंग. काही करत नाही तो, सगळं मलाच करावं लागतं. माझी पर्स बघा. ही माझी बॅग आहे. ही एक आहे, ही एक क्यूटवाली आहे, ही एक आहे आणि अजून येस ही एक ती आहे. अजून ही एक आहे. अजून मी भरपूर सारे बॅग पॅक केलेले आहे. ही माझी ज्वेलरी कुठे. येस दिस आर माय ज्वेलरीज. माझी ज्वेलरी आहे. माझ्या बच्चूसाठी. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे खूप इम्पॉर्टंट असतं. परफ्यूम बस झालं. त्यांना भरपूर सारा परफ्यूम घेऊन येते. आणि मी तुम्हाला अजून दाखवते माझे फॅक्स. ओके, ही माझी सँडल आहे, ती मी घेतली आहे. हे तुम्ही तिकडे मला बघायलाच जेव्हा मी ही वेअर करणार. दिस इज व्हेरी पडी. चलो मी तुम्हाला बाय. अँड सो गाईज फायनली माझी पॅकिंग झालेली आहे. आफ्टर ऑलमोस्ट 5 hours. 4.5 तास लागले मला सगळी पॅकिंग करायला. मी 1 o'clockला स्टार्ट केलेला आणि नाव इट इज 5:45 झाले. सो आता आय एम डन. मी तुम्हाला दाखवते. थोडं माझं घर मॅस आहे, बट प्लीज तुम्ही बघा. नंतर मी तुम्हाला लगेच दाखवेल सगळं क्लीन करून माझं बेडरूम कसं दिसतं. ओके टेन्स. सो ही बॅग आहे आकाश, आर्यन. ही माझी बॅग आहे. ही मम्मी नानीसाठी घेतली आहे. माझ्या बाजूची जी टॉय बॅग आहे ती माझी कॅरी बॅग आहे. अँड यू कॅन सी सध्या माझं घर खूप मेस आहे. आता मी सगळं क्लीन करते आणि मग तुम्हाला लवकरच भेटते. गाईस सगळं करून आता मी फ्री झाली आहे. मी माझं बेड पण क्लीन केलं आहे, बेडरूम पण क्लीन केलं आहे. थोडंसं मेस आहे, थोड्याशा गोष्टी ठेवल्या आहे. थोडेसे माझ्या बाबूचे आयनिंगचे कपडे आलेले आहे, आमचे आले, थोडे मला पाठवायचे आहे. थोडंसं मेस आहे, बट स्टील आय शो यू माय बेडरूम की मी आता कसं पॅकिंग केलं तर कसं मी क्लीन केलं. हा सो हे माझं ड्रेसिंग टेबल आहे. दिस इज मी. हे मी इकडे बॅग्स ठेवले बिकॉज आमच्या घरात जागा नाही. बिकॉज वी लिव्ह इन 1 BHK. आणि इकडे खूप म्हणजे स्टोरेजचा खूप मला प्रॉब्लेम झाला आहे. एनिवेज दिस इज माय बेडरूम. हे थोडेसे माझे गट्टे आयनिंगचे आले, कुठल्या आयनिंगला पाठवायचे. दीज आर माय साडीज. आणि येस आय एम डन माय बेडरूम. सो गाईज जसं तुम्ही आता बघितलं, मी तुम्हाला दाखवलं माझं बेडरूम. आय एम डन विथ माय बेडरूम. आय एम डन विथ एव्हरीथिंग. माझं सगळं झालेलं आहे. फक्त आता स्वतःवर काम करायचं बाकी आहे. सो आता ते बाकी एव्हरीथिंग इज डन. सो लवकरच आपण भेटूया एअरपोर्टला विथ अ न्यू कॅमेरा. आम्ही न्यू कॅमेरा परचेस केला आहे. सो याच्या पुढचे सगळे व्लॉग्स मी कॅमेराने शूट करणार आहे. अँड प्लीज लेट अस नो मी व्हिडिओज कसे बनवते. बिकॉज माझा हस्बंड खूप मेहनत करतो आणि तो मला सांगत असतो की मी नसलो की तू ते मला हेल्प करत जा, तू व्हिडिओज बनवायचा. सो मी व्हिडिओज बनवते त्याच्यासाठी. आय डोंट नो मी कशी बनवते, बट प्लीज डू फॉलो, लाईक अँड सबस्क्राईब आवर चॅनल. आणि काही पण आम्ही मिस्टेक करत असेल प्लीज लेट अस नो की आम्ही त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो. अँड प्लीज सपोर्ट माय हजबंड. प्लीज सपोर्ट अस, सपोर्ट आवर व्लॉग्स.
सो आम्ही ह्याच्या पुढे असून छान छान ब्लॉग्स करू, ज्याच्याने तुम्ही पण इम्प्रेस व्हाल, हॅपी व्हाल आणि तुम्ही पण थोडंफार आमच्यामुळे ट्रॅव्हलिंग करा अशी माझी एक्सपेक्टेशन आहे. मी खूप हॅपी होईल की तुम्ही पण असंच ट्रॅव्हलिंग करणार, एन्जॉय करणार. आणि प्लीज सपोर्ट करा. डू लाईक सबस्क्राईब माय हजबंड्स चॅनल विच इज आकाश टोने. आणि बस दॅट्स इट. आता आपण लवकरच भेटूया एअरपोर्टला विथ अ न्यू कॅमेरा. तोपर्यंत बाय.